महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या सत्तेच्या सारीपाटावर कमालीची चुरस पाहायला मिळते आहे। निमित्त आहे विधान परिषदेच्या आगामी निवडणुकीचं। जागा वाटपाच्या मुद्द्यावरून महायुतीमधील अंतर्गत धुसफूस अखेर दिल्ली दरबारी पोहोचली आहे। महायुतीच्या तिन्ही बड्या नेत्यांनी दिल्लीत मॅरेथॉन बैठका घेतल्या आणि आता जागा वाटपाचा एक नवा फॉर्म्युला सूत्रांकडून समोर येतोय। या निवडणुकीत भाजप आपला मोठा भाऊ असल्याचा बाणा दाखवत सर्वाधिक जागांवर ठाम आहे, तर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या दोघांमध्ये संवाद सुद्धा झाला आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसही आपल्या हिश्श्यासाठी आग्रही आहे। बहुतांश जागांवर एकमत झालं असलं तरी नाशिक, संभाजीनगर आणि रायगड सारख्या महत्त्वाच्या जागांवरून अजूनही पेच कायम आहे। याच रस्सीखेचवरून आता विरोधकांनी महायुतीला टोला लगावलाय। नेमकं दिल्लीत काय ठरलंय, जागा वाटपाचं हे राजकारण कसं वळण घेणार आहे, पाहूयात या खास रिपोर्टमधून। जागा वाटप सन्मानाने होईल, महायुतीमध्ये कुठलेही मतभेद नाहीत आणि महायुती एकजुटीने 17 जागा लढवेल आणि 17 जिंकेल। यामध्ये काही लोक देव पाण्यात ठेवून बसलेले आहेत, त्यांना पूर्ण शेवटी हाताशी भोपळाच लागणार आहे, एवढंच मी त्यांना सांगू इच्छितो। जास्तीत जास्त जागा मिळवण्याकरता हे तिन्ही पक्ष त्या ठिकाणी घालील लोटांगण वंदन चरण हा नाट्य त्या ठिकाणी रंगवत आहे। महायुतीच्या विधान परिषदेच्या जागा वाटपावरून मागील काही दिवसांपासून तिढा सुरू आहे। महायुतीच्या तिन्ही नेत्यांच्या दिल्लीवारीनंतर जागा वाटपाचा फॉर्म्युला निश्चित झाल्याची माहिती आहे। या निवडणुकीत भाजप सर्वाधिक जागा लढवण्यावर ठाम आहे, तर दुसरीकडे शिंदेंची शिवसेना देखील 7 जागांवर आग्रही आहे। मात्र काल झालेल्या दिल्लीतील बैठकीनंतर नवा फॉर्म्युला ठरल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। विधान परिषदेच्या निवडणुकीत भाजप 11 जागा लढणार असल्याची माहिती आहे। शिवसेना 4 आणि राष्ट्रवादीच्या वाटेला 2 जागा आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। 15 जागांवर महायुतीचं एकमत झालंय, फक्त 2 जागांवर अडल्याचं काल मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं। नाशिक आणि संभाजीनगरच्या जागेवर हा तिढा निर्माण झाला। नाशिक संभाजीनगरच्या जागेसाठी शिवसेना आग्रही आहे, दरम्यान यातील 1 जागा लढण्यासाठी भाजप देखील ठाम आहे, तर रायगड आणि पुण्याची जागा ही राष्ट्रवादीला जाण्याची शक्यता आहे, तर परभणीची जागा ही शिंदेंच्या शिवसेनेला जाण्याची शक्यता आहे। दरम्यान जागा वाटपावर महायुतीत कोणताही वाद नसल्याचं एकनाथ शिंदेंनी स्पष्ट केलंय। 2 दिवसात चित्र स्पष्ट होईल, तसंच महायुतीचा फॉर्म्युला काल मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याचंही शिंदे म्हणाले। महायुती 17 जागांवर लढवणार निवडणुका आणि 17 जागा जिंकणार। शिवसेना, राष्ट्रवादी आणि भाजप किती जागा लढवणार? काय फॉर्म्युला आहे? फॉर्म्युला आता तुम्हाला माहित आहे ना, फॉर्म्युला कालच मुख्यमंत्री महोदयांनी आपल्याशी मीडियावर बाईट देताना सांगितलेलं आहे। त्यामुळे जागा वाटप सन्मानाने होईल, महायुतीमध्ये कुठलेही मतभेद नाहीत आणि महायुती एकजुटीने 17 जागा लढवेल आणि 17 जिंकेल। महायुतीचे तिन्ही नेते जागा वाटपावर मार्ग काढतील अशी प्रतिक्रिया अमित साटम यांनी दिली आहे। तसंच विरोधकांवरही अमित साटम यांनी जोरदार टीका केली आहे। पाण्यात देव ठेवून बसलेल्यांच्या हातात भोपळा मिळणार असल्याचा टोला साटम यांनी लगावला। भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही युती आपापसामध्ये चर्चा करून व्यवस्थितरित्या या ठिकाणी जागा वाटप करून याच्यातनं मार्ग काढेल। यामध्ये काही लोक देव पाण्यात ठेवून बसलेले आहेत, त्यांना पूर्ण शेवटी हाताशी भोपळाच लागणार आहे, एवढंच मी त्यांना सांगू इच्छितो। तर दुसरीकडे महायुतीत सुरू असलेल्या रस्सीखेचवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी महायुतीवर निशाणा साधलाय। 17 जागांचा मलिदा कुणाला खाता येईल यासाठी दिल्लीत लोटांगण घालत असल्याची सडकून टीका सपकाळ यांनी केली आहे। तर महाविकास आघाडी एकही जागा जिंकू शकत नसल्याचं शिंदे म्हणाले। 17 जागांचा मलिदा कोणाला खाता येईल, कोणाला सत्तेचा मलिदा लुटता येईल, यामध्ये महाराष्ट्रामध्ये समन्वय नाही आणि प्रत्येक गोष्टीकरता दिल्लीकडे तोंड बघून ज्या सह्या कराव्या लागतात आणि करार करावे लागतात, त्यासाठी जास्तीत जास्त जागा मिळवण्याकरता हे तिन्ही पक्ष त्या ठिकाणी घालील लोटांगण वंदन चरण हा नाट्य त्या ठिकाणी रंगवत आहे। महाविकास आघाडी 17 जागा लढवेल, पण एकही जागा जिंकेल असं मला वाटत नाही आणि महायुती जागा सगळ्या 17 जागा लढवेल आणि 17च्या 17 जागा जिंकेल। पण 17 जागामध्ये नेमकं तुमचं काय चाललंय सध्या? कारण काय चाललंय आता ते तुम्हाला उद्या कळेल ना। गणित सांगा सर, गणित सांगा, महायुतीचं गणित काय? महायुती 17 जागांवर लढवणार निवडणुका आणि 17 जागा जिंकणार। येत्या 2 दिवसात जागा वाटप निश्चित होणार असल्याचं महायुतीच्या नेत्यांनी म्हटलंय। त्यामुळे संभाजीनगर आणि नाशिकची जागा कोण लढणार
तर दुसरीकडे रायगडमध्ये गोगावलेंनी दावा ठोकलाय, त्यामुळे ती जागा राष्ट्रवादीला मिळणार की शिवसेनेला हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे. उर्वशी खोना, झी 24 तास, दिल्ली.